आणि ही उरलेली ग्रेव्ही टाईप जे आहे ते छान असं वरून घालायचं. क्या बात आहे. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण मास्टर रेसिपीमध्ये छान पारंपरिक पदार्थ तयार करत असतो आणि भरपूर पारंपरिक पुस्तकांचा खजिना माझ्याकडे आहे. त्यातलीच एक छान रेसिपी, छान पदार्थ त्यातला आहे आणि त्याचं नाव आहे पंचामृतातली वांगी. आता पंचामृत, तर पहिलं पंचामृत पाहावं लागेल आपल्याला. आयचं बटन दाबा, पंचामृत बघा. पंचामृत आपल्याकडे रेडी आहे आणि पुढचा मसाला पटकन आपण करू आणि अवघ्या 7 ते 8 मिनिटात ही वांगी तयार होतात. पंचामृत जर तुमच्याकडे तयार असेल, आणि पंचामृत हा असा प्रकार आहे की तो तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस ठेवू शकता ना. हां, अगदी थोडं तेल आपल्याला घ्यायचं, जिरं, धने, थोडे मेथीदाणे, तीळ आणि सुकं खोबरं याला छान भाजून घ्यायचं आपल्याला. आता यातलं प्रमाण जे आहे तर तुम्ही बघत असाल की जिरं ऑब्व्हियसली फोडणीसाठी, मेथीदाणे फोडणीसाठी म्हणजे 15-20 दाणे, धने जे आहेत ते थोडे जास्त म्हणजे पाववाटीच्या जवळपास, आणि खोबरं पण पाववाटी, तीळ जे आहेत ते पाववाटीच्या थोडे कमी, साधारण 2 ते 3 चमचे असे घेऊन मग ह्याला छान आपण भाजून घेऊ, थोडे ब्राउनिश होईस्तोवर. हा मसाला वेगळ्या टाईपचा आहे आणि वांगी चटकन होतील, लोकांना लक्षातही येणार नाही की नेमकं केलं काय वांग्यामध्ये. एक छोटी टीप तुम्हाला, टीप म्हणण्यापेक्षा एक गंमत तुम्हाला सांगतो. आपण गॅस थोडा बंद करतो आहे कारण जी काय आत्तापर्यंत त्याला हीट मिळाली आहे त्याच्यात ते छान मंद आचेवर भाजलं जाईल. की जेवायला तुमच्या घरी मंडळी येतात ना, तर तेव्हा तुम्ही करा रोजचं जेवण, थोडा ऑबिट पदार्थ करा, पण त्याच्यात अशा गोष्टी असू नयेत की ज्या अगदी आउट ऑफ द वर्ल्ड असतील, कुठून तरी आणायचं आणि टाकायचं, रोजच्याच गोष्टी, पण त्याचा वापर वेगळा असावा जसा आजच्या पदार्थामध्ये करतो आहे. की लोकांना पदार्थ खाताना थोडा विचार करावा की हिने कसं केलं असेल, मग ते जास्त इंटरेस्टिंग होतं जेवण, बघा करून. आणि अशामुळे मला असं वाटतं की तेवढी आत्मीयता पदार्थाशी आपली निर्माण होते, आपण पदार्थाशी नकळतपणे बोलू लागतो आणि ही आत्मीयता निर्माण झाली की नक्कीच तो पदार्थ छान लागतो. आता यामध्ये मी गरम मसाला घातला आहे, चवीनुसार थोडं मीठ, आणि ह्यात आपण थंड झाल्यावर बारीक वाटून घेऊ. मसाल्याच्या वांग्यांसाठी जी वांगी आपण घेतो तीच वांगी घ्यायची आहे आणि त्याला असं चिरून घ्यायचं, बघायचं आतमध्ये काही आहे का. पाण्यात घातल्याने काय होतं की गॅप आपल्याला मिळते मसाला भरायला, म्हणून ही वांगी अशी चिरून पाण्यात घालायची. हा मसाला जो आहे ना, पाणी न घालता आपण वाटून घेतला आहे. आता त्याचं जे तेल होतं म्हणजे खोबऱ्याचं तेल, त्यानंतर तिळाचं तेल, आणि आपण जे थोडं तेल घातलं होतं त्यामुळे असा हा ओलसर झालेला आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर नीट मिक्स केल्यानंतर ह्याचा शेवट बघायचा आणि शेवटी हे मीठ लावायचं, जेणेकरून देठाकडला जो भाग आहे तो अळणी राहत नाही, आणि मग हा मसाला भरायचा. आता ही अशी वांगी भरून झाल्यानंतर जेव्हा आपण त्याला शिजवतो तर अशावेळी आपल्याला पंचामृताची गरज पडेल. आपण याच्यात कांदा वापरत नाही, बाकी दुसरं काहीच वापरत नाही, फक्त लसूण आणि आलं. पहिले आपण लसूण छान परतून घ्यायचा आणि मग त्यात पंचामृत टाकायचं. पंचामृताची रेसिपी पाहिजे असेल, पुन्हा सांगतो, आयचं बटन दाबा. तेल, मोहरी, लसूण, थोडी कोथिंबीर आता फोडणीत घालू आपण.
गॅस कमी करायचा. आता मी बंदच करतो आहे गॅस, म्हणजे हा लसूण जो आपला आहे घातलेला तो चिकटणार नाही. कित्येक वेळ आपण जेव्हा फोडणी वगैरे हे प्रकार करत असतो तर ते स्वतःला समजतं की आत्ता यावेळी आपण गॅस बंद करायला हवा, कारण खालती गॅस जर सुरू राहिला तर ती फोडणी जात आहे, प्रक्रिया सुरू राहते. आपल्या बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. आता मला याच्यात हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे, तुमच्याशी बोलायचंही आहे. मी जर गॅस बंद नसता केला तर सतत मी ते प्रक्रिया करत राहिलो असतो. म्हणून सेफ वे गॅस बंद केला, ते शांतपणे होत आहे. आता हळद आणि तिखट चवीनुसार तुम्हाला जसं झेपेल तसं, आणि थोडीशी हळद. बाकी यात हिंग वगैरे आपण असं बाकी काहीच घालत नाही, कारण पंचामृतामध्ये सगळ्या त्या चवी आहेत. वांगी आपण आता मीठसुद्धा घालत नाही आहे, कारण वांग्यामध्ये आपण व्यवस्थित मीठ घातलेलं आहे आणि पंचामृतातसुद्धा मीठ आहे. आणि आता गॅस सुरू करायचा. अगदी थोडंसं पाणी, एक 2 मिनटं याला झाकून ठेवू आपण, आणि गॅस एकदम कमी. आता यामध्ये आपण हे पंचामृत घालतो आहे, साधारण एक 4 चमचे. त्याच्यामुळे याला थोडासा ग्रेव्ही टाईप किंवा असं सुद्धा एक टेक्स्चर मिळेल आणि खातानाही मजा येईल. थोडं पाणी घालू आपण. याला छान मंद आचेवर एवढ्याचं पाण्यात शिजवायचं आहे, अगदी मंद आचेवर. नाही तर हा जो मसाला आहे ना सगळा आतमध्ये टाकला आहे तो बाहेर येईल. क्या बात आहे. आता हे शिजलं की नाही पाहायचं आपल्याला, आणि त्यासाठी हा चाकू घेऊन आपल्याला इथे घालायचा, कारण हा जो भाग असतो हा बघा इथे, हा भाग हा उशिरा शिजतो. तर देठाकडून हा चाकू घातला की आपल्याला लगेच समजतं की हां हे शिजलं आहे ऑलमोस्ट. इकडला तर भाग इझिली होतो. यामध्ये आता आलं हे फ्रेश घालायचं, त्याची मजा वेगळी असते, आणि कोथिंबीर, आणि लगेच सर्व करू आपण याला. आणि ही उरलेली ग्रेव्ही टाईप जे आहे ते छान असं वरून घालायचं. क्या बात आहे. यामध्ये मी कढीपत्ता जो आहे थोडा वेगळ्या पद्धतीने घालतो आहे, असा बारीक करून छान. कोथिंबीर तर आधी घातलीच आहे, आता हा कढीपत्ता. क्या बात आहे. पंचामृतातली वांगी, एक वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी आपण बनवली आहे, आणि खरंच दिसायलाही छान आहे, लागतंही अप्रतिम. आणि मी या ज्या जुन्या किंवा कोणी दिलेल्या रेसिपीज ज्या असतात त्या पहिले बनवतो, खातो, मला आवडली तरच तुम्हाला देतो. आणि जे जे आपल्याला आवडतं ते इतरांना देत जावं. मग तो नुसता पदार्थ नको, इतरही काही आहे, चांगले विचार असतात, किंवा कोणी आपल्याबरोबर जे रोज कामं करतात, आपल्याला एखादा शर्ट आवडतो आपण घेतो, त्यांनाही कधीतरी द्यावं, त्यांच्या बर्थडेला वगैरे, गुरुपौर्णिमेला आपण देत असतो. तर अशा पद्धतीने आपलं जे लाईफ आहे ते छान सुकर होतं की नाही. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.